माऊली बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब च्या एकत्रित कामाइतकं काम करतो. जर अ स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवत असेल, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील असा काळकाम वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. प्रश्नामध्ये तिघजण दर्शवले. एक आहे अ, दुसरा आहे ब आणि तिसरा आहे क. लक्षात घ्या. आता गणित काय म्हणते बघा. गणित काय म्हणते की अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ ब जर यक्स एवढं काम करत असेल, तर अचं काम किती हा प्रश्न मनाशी विचारा. अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो, याचा अर्थ या अचं काम होईल 2x. अ 2x काम करेल. अ हा बच्या दुप्पट वेगाने काम करतो. उदाहरणार्थ ब x एवढं काम करतो, तर अचं काम असेल xची दुप्पट 2x. आता क हा अ आणि ब च्या एकत्रित कामाइतकं काम करतो. हा क या दोघांच्या एकत्रित कामाइतकं काम करतो. म्हणून या त्यांच्या कार्याची बेरीज इथं 2x अधिक x ही बेरीज किती, तर 3x. हे होईल कचं काम. लक्षात घ्या, हे अचं, बचं आणि हे कचं काम. आता गणितानं क्लिअर काय केलं की अ स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो. हे जे स्टेटमेंट दिलं लेकरांनो, या दर्शवल्या स्टेटमेंटवरून आम्ही कामाचं स्वरूप किंवा कामाचे एकूण भाग किती याचा अंदाज घेऊ शकतो. तो कसा, अ स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो, म्हणून एकूण काम म्हणा, एकूण कामाचे भाग म्हणा, कामाचं काय जे म्हणायचं ते स्वरूप म्हणा. लक्षात घ्या, कामाचं स्वरूप काय, हे कामाचं स्वरूप तर कामाचे एकूण भाग किती. अ स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात संपवतो, 12 दिवसात. ही जी दर्शवलेली माहिती आहे कामाचे एकूण भाग किती काढण्यासाठी पुरेशी आहे. अचं काम 2x आहे एका दिवसाचं, आणि हा अ स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो. मग 12 दिवसाचं काम किती, 2x 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 असं 12 वेळ मांडून सुद्धा तुम्ही हे उत्तर काढू शकता, किंवा 2x गुणिला 12 करा. कोणतंही केलं तरी एकच. 12 दोन्ही 24x हे झालं लेकरांनो एकूण काम. आता हे एकूण काम हे तिघजण किती दिवसात संपवतील. आता त्यासाठी तिघांचं दिवसभराचं काम, तिघांचं दिवसभराचं काम किती. त्यासाठी या 2x अचं काम, x बचं काम आणि 3x हे कचं काम यांची बेरीज करावी लागेल. 3 आणि 2 5x आणि x 6x. ओके. कामाचे एकूण भाग तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं तिघेजण ते काम, म्हणजे तिघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील. कामाचे एकूण भाग 24x इथं अंशस्थानी मांडा, आणि तिघांचं एका दिवसाचं काम किती, तर हे गोल केलेले जे पद आहेत यांची बेरीज करायची. 2x आणि x 3x आणि 3x आणि 3x 6x. हे तिघांचं दिवसभराचं म्हणजे एका दिवसाचं काम भागीला घ्या. लेकरांनो xला x घालवा. 24 आणि 6 4 भाग गेला. 4 दिवस हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.